आपण आपल्या घरातल्या कोणत्या वस्तूचं नाव पाठ केलंय का हो? ह्याला तांब्या म्हणतात, ह्याला ग्लास म्हणतात, ह्याला बॅग म्हणतात, ह्याला खुर्ची म्हणतात, ह्याला पेन म्हणतात, ह्याला पेन्सिल म्हणतात, ह्याला वही म्हणतात, ह्याला पुस्तक म्हणतात. तुमच्या आईनं तुम्हाला कधी शिकवलंय का बाबा हे पेन, पेन, पेन असं कधी शिकवलं नाही. तरी सुद्धा आपल्याला घरातल्या प्रत्येक वस्तूचं नाव माहीत आहे. कारण तेच शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावरती पडले, तेच शब्द आपण पुन्हा पुन्हा बोललो, त्याच्यामुळे तो शब्द पाठ होऊन गेला. तसंच अभ्यासाचं असतं. अभ्यासामध्ये सुद्धा तेच ते शब्द आपल्या कानावर जर कायम पडले, त्याच त्या शब्दांचा पुन्हा पुन्हा आपण जर उच्चार केला, प्रॅक्टिस केली, रिव्हिजन केलं, तर अभ्यास सुद्धा आपल्याला सोपा होतो. म्हणून अभ्यासाचं सगळ्यात महत्वाचं तंत्र एकच, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. स्वामी षडाक्षरी गुरुकुल शास्त्र. धन्यवाद. जय शिक्षण.